श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मैत्रिणींनो, आपल्या देवघरात जो कलश आपण भरून ठेवतो तो फक्त एक सजावट नाही, तो म्हणजे लक्ष्मी आणि नारायणाचं दिव्य स्वरूप आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलश भरताना कोणते नियम पाळायचे, कोंबाला तर शुभ की अशुभ, आणि कलशाची योग्य सेवा कशी करायची व त्या कलशाचं महत्त्व. त्यातलं पाणी, तांदूळ, कोंब आल्यावर काय करायचं हे सगळं कुणालाच ठाऊक नसतं. फक्त समोरच्याने भरला म्हणून आपण भरायचं का, एवढीच सवय झाली आहे का आपल्याला? तर खरं बघितलं तर कलश भरून ठेवण्यामागे एक मोठं धार्मिक आणि ऊर्जात्मक कारण आहे. कलश म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी आणि विष्णू यांचं वास्तव्य. जेव्हा आपण कलश भरून ठेवतो तेव्हा त्या घरात सुख, शांती आणि अखंड लक्ष्मीचा वास असतो. परंतु हे लक्षात ठेवा, कलश तेव्हाच शुभ असतो जेव्हा तो योग्य पद्धतीने ठेवला जातो. कोण भरू शकतो कलश? ज्या घरात नॉनव्हेज खाल्लं जात नाही, स्वच्छता आणि संस्कार जपले जातात, अशा घरातच कलश स्थापना करावी. ज्या घरात नॉनव्हेज खातात तेच हात लावतात आणि त्याच पाण्याचा वापर करतात तर तो कलश निष्फळ होतो. म्हणून कलश स्थापना फक्त शुद्धतेने करावा. कलश कधीही आणि कसा ठेवावा? कलश स्थापना पौर्णिमा, शुक्रवार किंवा मंगळवारी करावा. तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या घ्यावा. खाली तांदूळ ठेवावे, त्यावर तो तांब्या ठेवावा. लवकर धाग्याने 3 किंवा 7 वेळा गुंडाळा. त्यात 1 रुपयाचं नाणं टाका आणि पाणी भरा. त्यावर स्वच्छ न तडलेला नारळ ठेवा. नारळावर पाण्याने स्वस्तिक काढा आणि लक्ष्मीनारायणाचं मंत्र म्हणा. पाणी व तांदूळ कधी बदलायचे? दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी कळशातील पाणी बदलायचं. तांदूळ मात्र प्रत्येक पौर्णिमाला बदलावेत. पाणी बदलताना ते घरात शिंपडावं, तुळशीच्या झाडात टाकावं किंवा जवळच्या झाडाला घालावं. ते लक्ष्मीचं पवित्र जल आहे. कलशाची रोजची सेवा कशी करावी? रोज सकाळी आणि संध्याकाळी कलशासमोर दिवा लावा. धूप दाखवा, गंध, अक्षदा आणि फुलं अर्पण करा. रोज श्रीसूक्त, पुरुषसूक्त किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणा. ही सेवा केल्याने घरात सुख आणि शांती नांदते. नारळाला कोंब आला तर काय करायचं? जर कलशातील नारळाला कोंब फुटला तर ते अत्यंत शुभ असतं. लक्ष्मीचा वास आणि नारायणाचा आशीर्वाद तुमच्या घरावर असतो. कोंब आलेला नारळ फेकू नका. आपल्या शेतात किंवा घराबाहेर तो नारळ लावून झाड करा. त्या झाडाखाली विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचं वास्तव्य असतं. काय करू नये? अनेक जण देवघर फक्त सजावटीसाठी ठेवतात, पण ते चूक आहे. देवघर ही आपल्या आत्म्याची तिजोरी आहे. ती कोणालाही दाखवू नका. तसंच कलशातील पाणी, तांदूळ, पानं, नारळ हे कधीही खराब राहू देऊ नका. ते लक्ष्मीला अपमानासारखं असतं. कलशाची काळजी कशी घ्यावी? जशी काळजी आपण आपल्या मुलांची घेतो तशीच काळजी कलशाची घ्यायची. दर शुक्रवारी स्वच्छ फुलं, दर पौर्णिमेला नवं पाणी आणि नेहमी शुद्ध मनानं पूजा, मनापासून सेवा केली की लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी स्थायिक होते. ही सेवा जर तुम्ही श्रद्धेने केली तर तुमच्या घरातून वाद, तणाव आणि दुर्भाग्य नाहीसे होतील. अखंड लक्ष्मी आणि नारायणाची कृपा राहील. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.